रामदास पात्र तया टविका महापुण्यराजे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराने पुंडलिकावर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय प्रसन्नेश्वर दत्त महाराज की जय Hello. Hare
जय जय राम कृष्ण
सर्वांनी हाताने टाळी वाजवायचं, मुखाला भगवंताचं नाम घ्यायचं. समचरणदृष्टी विटेवरी सागरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जमी झडो देसी आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर्ण, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर्ण जे जे कर्मधर्म नाशवंत आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगाचा प्रथम पांडुरंगाचा प्रथम पांडुरंगा त्यांच्या कृपाला
त्यांच्या कृपाने त्याचा विस्तारो भागभाजी यांचे गेल्या स्मरण पूजे सकल विद्यांचे निकरण त्याचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार नाथा यम ब्रह्मावरण रुद्र मरुत सुन्वंती दिव्यनस्तवै वेदै संगपत्रमोपनिषदेर गायन्ति अंसांग ध्यानावस्थित तद्गतेन मनसः पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदो सुरासुरगुणः देवाय तस्मै नमः उपरि नामजति नीलोका चरचरी कीर्ती यांचे हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान बाई ज्ञान दीप्ती खळा समचरण दृष्टी विटे मरी साज
माझी ते माझे हरिवृत्ती राहो अनेक नलगे मायेक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. प्राप्तस्थळी करता गायलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तुकोबराय महाराज यांच्या दाख्यातील मंगलाचरणाचा प्रथम अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी प्रसन्नेश्वर उत्सवाच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी अखंड नाम सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सप्त्यातील पहिल्या दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षणेनं तटस्थ लक्षणेनं वर्णन करत असताना ते रूप पाहत असताना कोणत्या सामुग्रीची आवश्यकता आहे ही सर्व सामुग्री या अभंगामध्ये सांगितली. विशेषतः हा अभंग पूर्ण गाठ्याचा ध्रुवपदाचा अभंग आहे. तुम्ही कुठल्याही अभंगाला नेऊन लावा तो ध्रुपद स्वरूपामध्ये काम करतो. सप्त्याच्या पहिल्या दिवशी मंगलाचरण करावं, भगवंताचं स्वरूप लक्षण गुणवर्णन करावं, त्याचं चरित्र वर्णन करावं असा संकेत आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी कीर्तनकाराला काही बांधलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये हे दशे चरित्र केले नारायण ते सुद्धा बांधलेलं आहे. मधल्या ठिकाणी कोणते अभंग घेता येतात. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, हातच लावून नका, एकदा चालू करा बंदच करून टाका, सारखा सारखा विषय. हा कुठं आलो तुम्ही? दत्त मंदिरामध्ये. ठीक आहे. प्रतिपाद्य विषय असा आहे, तेथे माझे हरिवृत्ती राहो. कुठे? तेथे म्हणजे कुठे? ज्या ठिकाणी समचरण समदृष्टी अशी लक्षणं असणारा तो हरी परमात्मा आहे त्या ठिकाणी माझी वृत्ती. कदाचित या भगवान परमात्म्याकडं जात असताना मला माईक पदार्थ प्रतिबंध करते त्या ठिकाणी माझी अर्थता नको, आसक्ती नको. कदाचित मी भक्ती करत असताना परमात्म्याचं रूप पाहत असताना परमात्म्याच्या जवळ जात असताना मला माझ्या पाठीमुख उपाधी लागते. मी कोणीतरी आहे, मी ब्रह्म आहे, चंद्र आहे, अशी अनेक काही पदं आहेत ना, ती पदं सुद्धा दुःखाला कारणीभूत आहेत. कोणतीही पदं ही दुःखाला कारणीभूत आहेत आणि उपाधी रहित जी का भक्ती आहे ती मात्र भगवंताच्याकडे घेऊन. ह्या सर्व भक्तीचं वर्म जगद्गुरु तुकोबरायांना कळलं आणि ही उपाधी ही आसक्ती ही सर्व नाशनाला कारणीभूत असल्या कारणानं हे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू द्या अशी मागणी आज पहिल्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्याकडे करतायत. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा एका मिनिटाचा पर्याय देतोय, एकाच मिनिटाचा पर्याय देतोय. आजच्या सेवेकरता परमादरणीय परम श्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तीप्राण शिवाप्रकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थिक क्षेत्रातील त्यांची सेवा पाहता त्यांच्यासमोर उभारून कीर्तन करणं हे अत्यंत चुकीचं आहे, परंतु काही कारणानं ती करावं लागतं म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा होते. त्याच पद्धतीने या भागातले आमचे भीष्माचार्य असणारे निवृत्ती महाराज ताकमोगे या परिसरातील सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक हरिभक्तीप्राण ज्योतिराम चांगले महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल तुम्हाला
तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. प्रत्येक जीवाला पाहिजे आहे ते सुख. या जगामध्ये असा कोणताही व्यक्ती सापडत नाही, जीव सापडत नाही की मला सुख नको आहे. प्रत्येकाला पाहिजे सुख. सुख मिळवत असताना साधन चुकीचं आहे किंवा बरोबर आहे याची चाचणी आपल्याकडनं झालेली नसते. काय हैदराबादला जायचं असताना तुम्ही उस्मानाबाद गाडीमध्ये बसला तर हैदराबाद कधी येईल का? हैदराबादला तुम्हाला जायचं आहे, उस्मानाबाद गाडीमध्ये बसलाय, हैदराबाद येईल का? देखते हैदराबाद चलते उस्मानाबाद. असं चालत नाही. भक्तीमध्ये याच्यामध्ये जितकी पवित्रता शुद्धता आवश्यक आहे याकरता सर्व सामुग्रीची लिस्ट, सर्व सामुग्री आजच्या अभंगामध्ये सांगतायत महाराज. विशेषतः देवप्राप्ती करता वृत्ती ही अत्यंत महत्व आहे. कृतीला अनन्यसाधारण तेवढी महत्वता नाही आहे, वृत्तीला मात्र महत्व आहे. संसार हा परिस्थितीवर अवलंबून आहे. संसार परिस्थितीवर अवलंबून आहे, संसार कृतीवर अवलंबून आहे. परमार्थामध्ये परिस्थितीची काही आवश्यकता नाही, परमार्थामध्ये कृतीची आवश्यकता नाही. परमार्थामध्ये आहे ती आवश्यकता वृत्तीची. विठ्ठल विठ्ठल मुळामध्ये बऱ्याच जणांना देव कसा आहे, देव म्हणजे काय हे माहीत नाही. देव म्हणजे काय माहीत नाही. सगळे नमस्कार केले, मीही नमस्कार केलो. त्यांनी नारळ फोडले, मीही नारळ फोडलो. त्यांनी उत्पत्ती लावली, मीही उत्पत्ती लावली. सगुण भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला आनंद घेता येतो, निर्गुण भक्तीमध्ये सुद्धा आनंद घेता येतो. भगवान परमात्म्याचे जे काय आहे ते सर्व रूप भगवान परमात्म्याचं. तुम्ही कसंही वर्णन करा, शास्त्र उपनिषद वेद सर्व वर्णन केले, पण ते वर्णन करून करून शुष्क झाले. म्हणून शास्त्राच्या गतीकडे आपण न वळता आपण वृत्तीच्या गतीकडे वळलं की भगवान परमात्म्याचा पत्ता नक्की मिळतो. विठ्ठल
देश काळ वस्तू याच्यामध्ये भेद नाही, स्वगत सजातीय विजाती याच्यामध्ये भेद नाही, असा असणारा परमात्मा. काय सांगितलं मला या ठिकाणी शास्त्र सांगायचं नाही, अगोदरच तासाचं कीर्तन आहे, त्यामध्ये पुन्हा हे सांगितलं, पुन्हा मडकं रज्जू सर्प हे काय मी काढणार नाही, पण थोडा अंगुली निर्देश करतो आणि मूळ अभंगात जातो. म्हणून महाराजांनी एक प्रमाण वापरलं, देश काळ वस्तू भेद मावळ, देश काळ वस्तू भेद मावळ, वस्तू भेद मावळ, देश काळ वस्तू भेद मावळ, वस्तू भेद निर्विकार तेरे अंजन गुणे दिव्य दृष्टी, तेरे अंजन गुणे दिव्य दृष्टी, अंजन गुणे दिव्य दृष्टी, अंजन गुणे काय म्हणतात महाराज, अंजन गुणे दिव्य दृष्टी आहे. डोळ्यामध्ये अंजन घातलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये महिला लहान मुलं डोळ्यामध्ये काय घालत होते, बोला बोला, तांबडं तिखट, काजळ 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 घालत, आणि डोळ्यामध्ये काहीतरी त्रास जर झालं तर ते नेत्रांजन घालायचे. काय घालायचे, नेत्रांजन. परंतु परमार्थामध्ये एक शब्द आला, कृष्णांजन. काय आला शब्द, कृष्णांजन. कृष्णरूपी जो परमात्म्याचा नामरूपी अर्थ आहे ना, तो डोळ्यात जर घातला सर्व सृष्टीमध्ये कृष्ण दिसतो. म्हणजे काजळ, नेत्रांजन, ट्रान्सपरंट, कृष्णांजन. आपल्या डोळ्यामध्ये भगवान परमात्म्याची दिव्य दृष्टी जर आपण जर साठवणूक केली तर सगळीकडे आपल्याला परमात्माच दिसतो. आपल्याला सर्व जीव जीव काय दिसतात हे फक्त याला कारण अज्ञान आहे. पण शास्त्र सांगतं कल्पित भेद वास्तव अभेद. काय, कल्पित भेद वास्तव अभेद. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद अभेद याच्यामध्ये न जाता वृत्तीवरती संत महात्मे जातात, वृत्तीवरती संत महात्मे जातात. एक तुम्हाला एक मिनिट, वृत्तीवर तुम्हाला या संप्रदायामध्ये फार मोठं कार्य केलेले संतांची विभूती सांगतो, त्यांची वृत्ती कशी. संत जगामध्ये असतात परंतु जगामध्ये नसतात. कळलं तुम्हाला, जगामध्ये असतात परंतु जगामध्ये नसतात. कसं आहे उदाहरण, बँकेमध्ये गेलं तिथे काय लिहिलं असतं बोर्ड, आता बँक बॅलन्स संपलेला. बँकेमध्ये बॅलन्स संपलं असतं का, बोर्ड आहे की नाही, बोर्ड आहे. आता पोलीस एका ठिकाणी बसला होता एका कॉर्नरला, पोलिसाला विचार तू डोक्याला हात का लावून बसला. ते म्हणलं माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय, तिच्यावरती मला पोलीस कंप्लेंट करायचं. आता पोलिसाला पोलीस कंप्लेंट करायची वेळ आहे, विश्वास बसेल का. आता एका ठिकाणी डॉक्टरच्याकडे जर गेलं, डॉक्टर स्वर्गवासीला, डॉक्टर मेला, विश्वास बसेल का. एक तुम्हाला सांगतो, कोणत्याही घटना आपल्या हातामध्ये नाहीत, पण सर्व घटना आपण हस्तगत करण्याचा प्रयत्न करतोय. संत मात्र या जगामध्ये असतात परंतु वृत्तीवर नसतात, देहावर नसतात. आपण काय करतो, 10 वेळा आरशात बघतो, 10 वेळा कपडे घालतो, जगाला चांगलं दिसावं असं वाटतं, आणि आपलं चांगलं दिसावं असं वाटणं हे बाह्य रूप आहे. म्हणून लोक म्हणतात दिसायला वर्ण चांगलं आहे बरं का, आत्म मात्र काय आहे, ठणका ठणका. कशाचा, माणसाची गुण आहेत ना ती आत्म अंतरंगातून शोभून दिसते. म्हणून
बहिरंगावरती न जाता अंतःकरणाच्या वृत्तीकडे आपण जाऊया. 1 मिनिटात दृष्टांत होऊया आणि मूळ अभंगाकडे जाऊया. या क्षेत्रामध्ये जोग महाराज म्हणजे आहे, जोग महाराज म्हणून फार मोठी भूती होऊन गेली. मामासाहेब दांडेकर जोग महाराज हे समकालीन आहेत. त्यावेळी जोग महाराज कुस्तीमध्ये एक्सपर्ट होते. महाराज कुस्तीमध्ये कशामध्ये तुम्ही ऐकताय ना, काय सांगाल मी? जोग महाराज कुस्तीमध्ये एक्सपर्ट होते. विष्णुबुवा जोग आणि पांडुरंग महाराज जोग हे दोघे भाऊ. एकदा काय झालं, पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये 2 रेड्याची झुंज लागली. कशाची? मी पुढचं बोलत जाऊ ना. रेड्याची म्हणजे मी काय करतो तुम्हाला कळतं की मला कळतं. 2 रेड्याची झुंज लागली. पोलिसांना ते रेडे अटकताना पोलिसांनी हुकूम दिला, दोन्ही रेड्याला शूट करायचं आणि त्याला जागेवर मारायचं. दोन्हीकडे रस्ते बंद केले, 2 रेड्याची झुंज लागलेली आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी जोग महाराज दोघेही बंधू त्या ठिकाणी गेले. जाऊन काय म्हटले, पोलिसांनी सांगितलं 2 मिनिटामध्ये आम्ही रेडा पकडतो. दोघांनीही रेडा 1 मिनिटामध्ये पकडला. किती? शिंगाला पकडला, रेडा शांत झाला. मला काय म्हणायचंय, महाराज कोण होते? पैलवान होते. रेड्याला धरले. रेड्याला धरल्यानंतर ते कुस्ती खेळायला आले होते. कुस्ती खेळायला आल्यानंतर एका महाराष्ट्रातल्या नामवंत मल्लाला त्यांनी चितपट केलं. चितपट केल्यानंतर त्यांना त्यांच्या गुरुने पाहिलं. त्यांचं नाव साधारणपणे गंगागिरीजी महाराज असं काहीतरी नाव आहे. पाहिलं त्यांना. पाहिल्यानंतर त्याला थोडीशी खुशाली वाटली. आता मी एवढ्या मोठ्या मल्लाला मारलं, चितपट केलं. गुरु हसले. काय म्हणतायत, अरे याला चितपट केला त्याच्यामध्ये काय विशेष नाही. तुला खरं कुस्ती खेळायची जर असेल ना, तू काळावरती सत्ता मिळव. कशावरती? काळावरती. काळावरती म्हणजे कोणावरती? त्याच्यावरती, परमात्म्याच्यावरती सत्ता मिळव. काळावरती सत्ता मिळव. आणि एवढे शब्द गुरूंचे ऐकले. घराकडे जे आले, विरक्त होऊन जे आळंदीला बसले, त्याच्यातनं ते जोग महाराज घडले. मला सांगायचं कसं आहे, संतांचा 1 शब्दांचा वर्षाव हे अंतःकरणाला पुरेसा आहे. आपण अहोरात्र हरिपाठ चालू आहे, अहोरात्र काकडा चालू आहे, गाथा भजन चालू आहे, ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे. आपल्यामध्ये परिवर्तन का होईना याच एकमेव कारण आहे, अंतःकरणामध्ये जे नको आहे ते साठलेलं आहे. त्यामुळं ते परमात्म्याच्याकडं जाऊ देत नाही, ते प्रतिबंध करतं, वृत्तीवर येऊ देते. काय वृत्तीवर ऐकावं जा वाटतं, कीर्तनाला जा वाटतं. बायको म्हणले बसा खाली, एक बसलं. म्हणजे काय प्रतिबंध एवढे का की खूप प्रतिबंध आहेत. म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपण वृत्तीवरती येणं आवश्यक आहे. ती वृत्ती कुठे राहावी याचा अंगुली निर्देश करत असताना, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेत असताना त्याचं वर्णन 2 रूपानं केलेलं आहे. एक तटस्थ रूपानं वर्णन केलेलं आहे आणि स्वरूपानं वर्णन केलेलं आहे. कारण का सप्त्याच्या पहिल्या दिवशी मंगलाचरण करत असताना ते नमस्काराचं मंगल करावं, आशीर्वादाचं मंगल करावं आणि तटस्थतेचं मंगल करावं असे शास्त्र सांगतं. त्यामुळं आज मंगलाचरणाचा अभंग घेत असताना देवाचं स्वरूप कसं आहे, देवाचं तटस्थ लक्षण कसे आहेत याचं समग्र चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. समचरण दृष्टी देवरी
ब्रह्मांडाचं जे सर्व रूप आहे ना ते रूप कुठं उभारलेलं आहे? पंढरीला उभारलेला आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, तो विटेवरती उभारलेला आहे. तो समचरणाने आणि समदृष्टीने युक्त आहे. एक तुम्हाला सांगतो, भगवान परमात्मा कोठेही नाही अशी जागाच नाही. कारण काय बघण्याकरता आपल्याला दृष्टी लागते. तो इथंही आहे, तो तिथंही आहे, तो याच्यातही आहे, तो त्याच्यातही आहे. म्हणून त्याला विशेष वर्णन केलं. समान सत्तेमध्ये जो आहे ना त्याला सम असं संबोधलेलं आहे. म्हणून मागे कुंट्यामध्ये तर खूप सुंदर चिंतन आपण मांडलेलं आहे. प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूताशिवाय नाहीच. ऐका बरं का, 2-3 दृष्टांत ऐका, तुम्हाला कळेल देव कुठे आहे. प्रत्येक वस्तू पंचमहाभूताशिवाय 5 वस्तूशिवाय नाहीच. तुम्हाला दिसतंय वेगळं, रूप पालटून येते वेगळं. घरामध्ये येताना सून लेकीसारखी वाटते, पण तू 6 महिन्याने इंगा दाखवते. कळलं तुम्हाला? हे लवकर कळलं. येताना सून मुलगी म्हणते, 6 महिने बरोबर इंगा दाखवते. तुम्हाला काही कळत? तिच्यामध्ये आपल्या पारख झाली का? पंचमहाभूतशा कोणतीही वस्तू नाही. पंचमहाभूत कसं आहे तुम्हाला एक छोटा दृष्टांत. तुम्ही पुरणाची पोळी खाल्ली का कधी महिलांनी? पुरणाची पोळी कशी असते? चौकोन असते? कशी असते? बोला मला 15-20 मिनिटं समज. गोल असते बरं का. पुरणाची पोळीसाठी काय काय वापरता तुम्ही? तुम्हाला अनुभवजन्य ज्ञान पाहिजे का नुसतं शब्दजन्य ज्ञान पाहिजे? तुम्हाला अनुभवायला पाहिजे. त्यामध्ये काय? पुरणाची पोळी कशापासून म्हणते? कणिक, गूळ, डाळ, आणखी काय? बस पटपट बोला. महिला करता का नाही का घरात? नवरे म्हणजे बोला. काय लागतं? आणखी पाणी लागतं. आणखी काय लागतं? अग्नी लागतं. आणखी काय लागतं? ह्या बघा, पुरणाची पोळी करताना तुम्ही पाणी वापरता. पुरणाची पोळी खाताना तुम्हाला पाणी दिसतं का? नसतं. पाणी दिसतं का? मग नाही का त्याच्यामध्ये? पाण्याशिवाय पुरणाची पोळी होऊ शकत नाही. परंतु पुरणाच्या पोळीमध्ये पाणी आहे. म्हणजे तुम्ही एक मान्य करा, सर्वच वस्तू दिसत नसतात परंतु त्या असतात. कळलं तुम्हाला? पुरणाच्या पोळीमध्ये पाणी जरी असलं तरी दिसत नाही. ज्या ती पुरणाची पोळी जिभेवर ठेवल्यानंतर तुम्हाला पोळते त्या त्यामध्ये अग्नी तत्व आहे. बरोबर आहे? अग्नी आहे ना? अग्नी आहे, पाणी. आणखी काय त्यामध्ये? ज्या ती डाळ, कणिक ही माती तत्वातून येते, त्या ती काय तत्व? काय? मातीचं तत्व आहे. तुम्ही काय खाता? म्हणता काय? डाळ, गुळ, लसूण, द्राक्षे आले कुठनं? मातीतनं. खाता काय? जाता कुठं? म्हणजे आपल्या दृष्टीवरती जो पडदा पडलेला आहे ना तो फक्त पडदा काढायचा आहे. म्हणजे पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आकाश तत्व आहे का नाही? ज्या ती पुरणाची पोळी फुगते त्या आतमध्ये आकाश आहे.
आता पुरणाची पोळी करणारीच फुगते. पुरणाची पोळी करताना आतमध्ये पोकळ आहे की नाही, त्यात ते आकाश तत्व आहे. पुरणाची पोळीमध्ये ज्या ती आत्मा हवा जाते त्यामध्ये वायू तत्व आहे. पंचमहाभूतापासून बनलेली पुरणाची पोळी. तुम्ही म्हणता का पंचमहाभूत खातो म्हणून कधी? जसं पुरणाची पोळी पंचमहाभूताला बनलेली आहे तसं प्रकृती पंचमहाभूताने बनलेली आहे. ती मायेपासून बनलेली आहे आणि माया ब्रह्मापासून बनलेली आहे. प्रत्येक वस्तू हे ब्रह्मच आहे. म्हणून शंकराचार्य एका ठिकाणी म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि उत्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्या जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. तुम्हाला आणखी एक छोटं दृष्टांत सांगतो. आता यांचं वय किती आहे? एक 50-60 समजा. 50-60 वयापूर्वी कुठं होते? एक 25 वर्षापूर्वी लग्न झालं तर बरोबर आहे. तुम्हाला अनुभव करून देतोय ह्यांनी कोण आहे. लग्न झालं, लग्नाच्या वेळेस कुठं होते? शाळेमध्ये होते. शाळेच्या वेळेस कुठं होते? आईच्या मांडीवर. बरोबर आहे, होते की नाही? आईच्या मांडीच्या वेळेस कुठं होते? पोटात होते. पोटात येण्यापूर्वी कुठं होते? माहित नाही. अहो सप्तधातूमध्ये रज आणि वीर्यामध्ये होते. ती कशापासून बनलं? प्रकृतीपासून बनलं. त्यांना कुठे घेऊन गेलो मी? प्रकृतीपर्यंत. प्रकृती कोणापासून बनली? मायापासून. आणि माया कोणापासून बनली? ब्रह्मापासून. ह्यानी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला हे कधी कळायचं? प्रत्येक जीव हा ब्रह्मापासून इथपर्यंत आलेला आहे. म्हणून आपण काय म्हणतो? हा अमुक आहे, हा तमुक आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत देव दिसत नाही तोपर्यंत परमार्थ फलद्रूप होत नाही. नाथ महाराजांनी गाढवामध्ये काय पाहिला? रामेश्वर पाहिला. नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये काय पाहिला? पांडुरंग परमात्मा पाहिला. जोपर्यंत आपल्या माणसामध्ये माणूस तरी दिसायला पाहिजे ना. माणूस देव अजून खूप लांब आहे. त्यामुळं प्रत्येक जीवामध्ये ब्रह्मप्राण, प्रत्येक सृष्टीमध्ये नटलेला परमात्मा पाहणं याला म्हणायचं समदृष्टी. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मी 2 उदाहरण दिले. कशाचे? ब्रह्मापासून हे आले. ब्रह्मापासून प्रत्येक पंचमहाभूत प्रत्येक पदार्थ बनतो. हे तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. मला पुढे जायचं नाही. मला 15 ते 20 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. मला काय म्हणायचंय? प्रत्येक वस्तू परमात्म्याशिवाय नाहीच हे मला सिद्ध करायचं होतं. म्हणून आपली दृष्टी व्यापक करा, आपलं ज्ञान व्यापक करा. याकरता समचरण, समदृष्टी. चरण म्हणजे कर्म, दृष्टी म्हणजे ज्ञान. आपलं प्रत्येक पडणारं पाऊल या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पडलं तर आपल्याला परमात्मा भेटतो. याचं सुंदर उदाहरण ते भागवताकडे पाहिलेलं आहे. भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपूने विचारलं तुझा देव कुठे? त्यांनी सांगितलं कुठे नाही ती जागा दाखव, कुठे नाही ती जागा दाखव. शेवटी या खांबात आहे का विचारलं आणि खांबात आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हिरण्यकशिपूने लात मारली आणि भक्त प्रल्हादा करता कुणाचा अवतार झाला? नरसिंह अवतार झाला. म्हणजे भक्ता करता देव अवतार धारण करतो. कुणा करता? भक्ता करता. आपली भक्ती जोपर्यंत फलद्रूप होत नाही ना तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि भगवान परमात्म्याच्याकडे जात असताना महत्वाचा प्रतिबंध सांगितला. देवाकडे जात असताना स्पीड ब्रेकर भरपूर आहेत. ऐका, हायवेवरती स्पीड ब्रेकर असावेत का नसावेत? योग्य त्या ठिकाणी असावे. भरपूर स्पीड ब्रेकर नंतर तुम्ही काय म्हणणार? सरकारला शिवाय देणार. टोल नाके कमी असतात का जास्त असावेत? आता काय झालं माहिती आहे का? डिझेलपेक्षा टोल नाका जास्त आहे. तसं आपल्या भक्तीपेक्षा सोंगच जास्त झाले. भक्तीपेक्षा सोंगच जास्त आहे. भक्ती कमी, सोंग जास्त. त्यामुळे नाटकी भक्ती देवाला चालत नाही. नाटकी भक्ती म्हणून करा, भक्ती करा. भक्ती करत असताना माया कोणती, ब्रह्म कोणतं, ईश्वर कोणतं, जगत काय, मी काय, कुठून आलो, मला कुठं जायचंय याचं चिंतन करत असताना तुम्ही घरात विचारा नको. गुरुकडे विचारा मी कोण आहे. घरातून विचारा मी कोण आहे, सांगून देतील तुम्हाला. ती विचारायची जागा नाही. तुम्ही कोणाला विचारा? संतांची भेट घ्या, त्यांच्यासमोर बसा. मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठं जायचंय आणि मला परमात्म्याची भेट घडून द्या. असंच तुम्ही संतांना म्हणा. ते मात्र तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये घडून देतील. 1 तासाच्या कीर्तनामध्ये देव भेटत
विठ्ठल विठ्ठल परंतु कीर्तनामध्ये काय येऊन बसायचं, नारदाला भगवंतानी वचन दिले, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माझं गुणवर्णन कुठं चालू आहे ना त्या ठिकाणी मी आहे. आता या कीर्तनामध्ये देव आहे, काय देव आहे, परंतु दिसण्याकरता आपली दृष्टी पाहिजे. ती दृष्टी घडवण्याकरता जो मायेनं युक्त असणारे जे पदार्थ आहेत ना त्या पदार्थाचा त्याग करणं आवश्यक आहे. ते त्याग करत असताना त्या ठिकाणी आपली अर्थता नको आहे अशी मागणी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. त्रास देते, कोणती असू दे. आपल्याला सोडून मला सोडून जी वस्तू आहे ना ती तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. मग त्याला सोडायचं आहे का? आपण ते ओळखायचं आहे, संसार करायचा आहे, पण खोट्या म्हणून केला तर त्रास होत नाही, खराय म्हणून केला तर निश्चित सर्वमध्ये त्रास होतो. खराय म्हणून केला तर तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्याला सोडून जी वस्तू आहे ना ती कामाला घरामध्ये सुंदर संसार चालू होता. एकाला कुत्र पाळावं असं वाटतं, काय कुत्र कुत्र कुत्र. आता कुत्र आणलं घरामध्ये, बायको म्हणली अहो म्हणले तुम्हालाच भाकरी करून मला धान्य होईना, आणि ह्या कुत्र म्हणजे बरोबरी काय दिली लगेच, तुम्हालाच मला धान्य होईना ह्या कुत्र्याला कशाला आणलाच म्हणली. कुणाला? कुत्र्याला, नवऱ्याला. आता मला सांगायचंय, आणलं ते आणलं, कुत्र आणलं की मग त्याला काय आणलं लगेच पट्टा आणला. पट्ट्याला गेले पैसे 500,
अहो म्हणले तुम्ही मला कधी लिपस्टिक आणून दिलं नाही, पावडर आणून दिलं नाही, ह्याला लगेच 500 पट्टांना. अगं तसं नाही, कुत्रा आणलंय ना, कुत्र्यासाठी करणं आवश्यक. हे सांगा बरं का, कुत्र्यासाठी किती खर्च झालाय? 500. कुत्रा आणायला कोणी सांगितलं होतं का? आणलं. मी कुत्र्याचं सांगत नाही बरं का, तुम्ही समजून घ्या. मी कुत्र्याचं सांगतो तुम्हाला वाटायलाय 500 रुपये आणले. पुढे त्याला खायला ब्रेड बिस्किट, घरामध्ये एक दिवशी काही चांगलं नसतं. कुत्र्यासाठी काय आणलं? ब्रेड बिस्किट. कामाला कोण लागलं? पुन्हा सकाळी त्याला फिरायला घेऊन जायचं. कुणाला? लग्न झाल्यापासून बायकोला कधी फिरायला घेऊन गेलेला गडी कुत्र्याला फिरायला घेऊन गेला. एक कुत्र एवढं कामाला लावलं, काय बेल काढायला लावलं, त्याचा महिन्याचा खर्च 5,000. किती? 5,000. बायकोला 500 रुपये साडली की खुश असते. कुत्रीला खर्च किती? कुत्र्याला 5,000. मला सांगा, कुत्र म्हणजे कोणतं कुत्र? ते कुत्र नव्हे, वासणार ती कुत्र. वासना कशाला म्हणायचं? प्राप्त असताना आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. ही जी वृत्ती आहे ना, ती आसक्ती वृत्ती असते, ती उपाधीला कारणीभूत असते, ती भगवंताच्याकडेच होते. का हो कीर्तनाला काल नाही हो, नातवंड युद्ध दिला म्हणजे उपाधी लागली की नाही? काय हो, यावं म्हटले होते, अचानक कोण आहे? आमच्याकडे एक बहादर असा गडी भेटला. म्हैस विणार होती. काय म्हैस विणार होती? सप्त्याला 7 दिवस दांडी मारला. त्याला विचार, सप्त्याला 7 दिवस का आला नाही? म्हैस विणार होती महाराज, शेतामध्ये जाऊन जपलो. कुठं? म्हशीजवळ. आणि म्हैस विधी कधी? आमचा सप्ताह संपल्यानंतर पुढे 10 दिवसांत. मला सांगा, एक म्हैस एक कुत्र एवढं कामाला लावत असेल, मग ही पद किती झालं ना? ब्रह्म, इंद्र, चंद्र, अध्यक्ष, चेअरमन, सरपंच, ही सर्व पद आहेत ना, ती पद दुःखाला कारण. कुठल्याही मंडळाचा अध्यक्ष व्हायला जाऊच नका, सचिव व्हायला जाऊच नका. जमत असेल तर सेवा करा, तर गप्प बसा. अध्यक्ष झाला कामाला होते, नवरा झाला सुटके सुचलावं लागतच. बरोबर आहे की नाही? त्या हमालाला 5 रुपये आपण देतो, परंतु हा हमाल आयुष्याचा किती वेळा सुटके सुचलाय, त्याला किती पैसे मिळाले? बिल रोजच राबायला आहे, बिल रोजच. कारण का? फक्त नाव आमचे हेनी म्हटलं की सुटकेस उचललं, आमचे हेनी सुटकेस उचललं. मला काय सांगायचंय, नवरा ही उपाधी ही कामाला लावते. आपल्याला सुद्धा असणाऱ्या अन्य वस्तू आपल्याला कामाला लावतात. म्हणून पदाच्या पाठीमागं न लागता मी कोण आहे आणि भगवान परमात्म्याच्याकडे जाण्याकरता कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे, तर ब्रह्म आदी करून पद ती दुःखाला कारणीभूत आहेत आणि ती मात्र दुःखदायी आहेत. अशा पदांच्याकडं माझी आसक्ती नको आहे. तर माझं मन कुठं रमलं पाहिजे? तर केवळ आणि केवळ नामस्मरणात रमलं पाहिजे, भजनामध्ये रमलं पाहिजे. आणि ते भजन कसं केलं पाहिजे? ओंगळवाणा न करता सुरात म्हटलं. समजीर्णदृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि इकडे लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. चाल संपली. आपल्याला 9 वाजता भावडा ऐकायचे, त्यामुळे मी घड्याळाकडे बघत बघत कीर्तन करतोय. समन्वय वेळेचा साथ. महाराज म्हणताय याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. जे नाशवान आहे
नाशवान जगताच्या नाशवान जीवाच्या पाठीमाग न लागता अविनाशी जे तत्व आहे ना, तो मात्र भगवान परमात्मा आहे. त्याची संगती साधण्याकरता, त्याची प्राप्ती होण्याकरता हे सगळं नाशवान आहे, तो परमात्मा अविनाशी आहे. आज आपण या दत्त मंदिरामध्ये एवढी सुधारणा केलेली आहे. कशाकरता केलेली आहे? घरामध्ये साधना कदाचित होईल न होईल, इथं आल्यानंतर साधना करण्याकरता दत्त मंदिरामध्ये येतो. दत्त मंदिरामध्ये आल्यानंतर संसाराच्या गोष्टी बोलायच्या का देवाच्या? तुमचं म्हणणं कसं आहे? हा, देवाच्या. पोरगी बाळा झाली, नवऱ्याला इन्क्रिमेंट वाढलं, हे बोलायचं? हा, नाही बोलायचं. इथं आल्यानंतर परमात्म्याच्याच गप्पा मारायच्या. या ग्रंथामध्ये काय सांगितलंय, त्या ग्रंथामध्ये काय सांगितलंय, या संतांनी काय सांगितलं, माझा उत्कर्ष कसा होईल याच्याविषयी बोलायचं. पहिले तुला गुरु कोणता, गुरु केला का, माळ घातली का, संप्रदायाची शिस्त काय, याच्याविषयी चिंतन झालं पाहिजे. आपण काय करतो, देवळामध्ये येतो, देवळामध्ये आलं त्याला असं करतो का ह्याला असं करतो, कोणा धडकून जातो काहीच करतो. त्या मारुतीच्या अंगावर थोडं तेल टाक, त्याच्यावर थोडं उडीद टाक, त्याच्यावर थोडं उभती अशी अशी कर. अरे ते मारुती म्हणला सगळे माझ्या अंगावर तेल टाकाले, ह्याला झोपल्यानंतर तेल न टाका बरं कसं होईल, घरी झोपल्यानंतर. त्या गणपतीच्या तोंडाला असा पेढा लावायला, पेढा एका महिन्याला लावून गेला, कुठे लावून गेला मला माहित नाही. रात्रभर मुंगे त्याला चावा लागले गणपतीला. गणपती म्हणला कोणती महिला मला पेढा लावून गेली आहे, मला जशा चावतेत ना तसं तिला जर चावलं तर कसं त्याच्या मुंग्या. आपण काय करतो माहिती आहे का, मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय, मंदिरं बांधतोय, पण त्या ठिकाणी शिस्तता पाळत. तर विनंती असणारे एवढं भव्य दिव्य सुंदर मंदिर आहे, अच्छे सुसज्ज असं मंदिर आहे. आमचे नामदेव पोकळे महाराज आणि सुनील पवार महाराज आणि आमचे सिद्धू काळे मिस्त्री अथक परिश्रम घेऊन अतिशय सुंदर इमारत आणि भगवंताची मूर्ती यथोचित प्रतिष्ठापना केलेली आहे. कुठं पण अंतर पाणी टाक. आता ते पंढरपूरला एका महाराजांनी सांगितलं महादेवावरती अभिषेक करा, अभिषेक करा. घरचा महादेव उपाशी आणि ह्या महादेवाला पाणी. अगोदर घरच्या महादेवाला चहा करून द्यायचा होता. हा, तिथं महादेवाची बिन चहा चालायचा आणि हिथलं महादेवाला पाणी आणायचं. असं काही करू नका बरं का. एक तुम्हाला सांगतो, घरामध्ये सासू सासऱ्याची सेवा, आई वडिलाची सेवा, भाऊ बहिणीची सेवा, शेजारशी चांगलं बोलणं, हे करून मग इकडे देवळाकडे यायचं. तिथं 10 शेव्या हसवून इथे यायचं नाही. आणि इथं आलं की नाही, आपण केलेली साधना आहे ना, ती साधना साफ करून जायचं. महादेवावर अभिषेक करायचा, तांदूळ न पुसं जायचं नाही. असं होतं ना, पुढच्या येणाऱ्याला ते काम लागतं. पण त्यामुळं मला आवर्जून या कीर्तनामध्ये हा भाग सांगायला सांगितलेला आहे संयोजकांनी, की पहिला दिवस कशात असतो, समन्वय साधण्यात असतो. काय करावं या मंदिराच्या उत्कर्षासाठी. मंदिर केवढं होतं पूर्वी, अतिशय छोटं होतं. या मंदिराची एवढी सुधारणा झालेली आहे, खूप सुधारणा झालेली आहे. आणखी बरेचसे प्रकल्प या मंदिर समितीनं हाती घेतलेले आहेत. तर युवकांच्या मतीने आपल्याला ते पार पडायचे. दररोज महिला हरिपाठ म्हणतात. आपल्या सोलापुरामध्ये कुठे हरिपाठ नाही बरं का, महिलांच्या करता सर्वांनी टाळावा. सकाळ संध्याकाळ आरती आहे, नित्य उपचार परमात्म्याला आहेत. फक्त काय थोडी शिस्त सांगत, काय थोडं म्हणजे एक महिला रस्त्याने निघाली, असा पदर पडला तर फक्त असं करायचं. पदरच आहे, खांद्यावरच आहे, फक्त असा घ्यायला सांगितलं. तसं देवाची भक्ती करताना थोडं आपण शिस्तबद्ध करूया, सावकाश करूया, अतिशय युक्त करूया, चांगल्या पद्धतीचा हा परमार्थ वाढूया. आणि प्रत्येक वर्षी हा परमार्थ वृद्धिंगत करण्याकरता सर्वांनी या ठिकाणी दानधर्म करावं, सर्वांनी आपली सेवा रुजू करावी अशी प्रार्थना करतो. महाराज म्हणतायत त्याचं वर्म कळालंय. कशाचं? परमार्थाचं वर्म कळालं. जे अविनाशी जे आहे ते अविनाशी परमात्मा आपलं करण्याकरता हे मला सोडणं गरजेचं आहे. एकच मिनिटाचा दृष्टांत तुम्हाला. आता या माडीवरती मला झोपायला जायचंय, परंतु त्याला कुठे काही म्हणजे पायऱ्या वगैरे नाही, ते शिडी लावली समजा. शिडीवरनं तुम्ही झोपायला गेला उन्हाळ्याच्या दिवसात, मग झोपायला तर पुन्हा शिडी घेऊन झोपता का शिडी खाली सोडता? हा, कसं आहे तुमचं म्हणणं? अनुभव कसा? वरती झोपायला गेल्यानंतर शिडी कुठेच होता का नाही, तसं देवाकडे जात असताना ती संसाररूपी शिडी घेऊन जाऊ नका, फक्त तुम्ही जावा, पोरं जावा,
करकरीत जावा, उपाधी रहित जावा. हे भगवान परमात्म्याच्याकडे शरणागती पत्करा. भगवान परमात्मा तुम्हाला सर्व सुख प्राप्त करून देतो. आणि शुद्ध भक्ती करण्याकरता आज महाराज भगवान परमात्म्याच्याकडे मागणी करतायत. तेथे माझे हरिवृत्ती राहो, त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू द्या अशी विनंती करतायत, अशी मागणी करतायत. ज्ञानेश्वर माऊली
शेवटचे 2 मिनिटं माझे, फक्त 2 मिनिटं. 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये सर्वांनी वेळेवर येण्याकरता सर्वांनी विनंती करतोय, सर्वांनी शिस्त पाळा. कीर्तनकाराला डिस्टर्ब होईल अशा पती कोणती कृती नसावी. वेळेवर या, सेवा द्या, आपल्यामुळं कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने बघा. दुसरी एक सूचना आहे, आज सुंदर असे भारुड आहेत बरं का, सुंदर भारुड आहेत. त्या ठिकाणी जेवण वगैरे या ठिकाणी भारुड चालवतील. त्याचा आणि ह्याचा अर्थार्थी तिकडं गोंगाट करायचे, प्रसाद आवश्यक निवांत घ्यायचे. या ठिकाणी इकडं भारुडं सुरू होतील आणि त्या ठिकाणी जेवण सुरू, प्रसाद होईल. सर्वांनी प्रसाद वेळेवर घ्यायचा. भारुड ऐकल्याशिवाय कुणी घराकडे जाऊ नका. तुमच्याकरता ते भारुड आणले आणि तुम्ही जाऊन घराकडे बसायचं आणि आम्ही दोघां चौघां असं करू नका कृपया करून. आलेल्या कलाकारांना आपण त्यांचं ऐकलं पाहिजे, आवडू द्या न आवडू द्या, फक्त आपण सेवा मात्र ऐकली पाहिजे. ऐकण्याचं काम आपण करा. 7 दिवसामध्ये जास्तीत जास्त हजेरी लावा. सासू सासरे नणंद कोण पाहुणे सगळ्यांना बोलवा. हे सगळं कच्च भरून जाऊ द्या आणि त्याचं पुण्य तुम्ही घ्या अशी कळकळची विनंती करतो. थोडंसं या वाणीनं थोडंसं जास्त बोललेलं अधिकाऱ्यानं त्याबद्दल क्षमा मागतो. झालेली सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू करण्यापूर्वी तुकोबरायांचं एकदा पूजन करूया. तुकाराम आपल्या प्रसन्नेश्वर दत्त मंदिराचा 28वा वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्त्यातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सर्वांचे लाडके संजय पाटील महाराज यांचे आत्ता सुश्रावाचं कीर्तन झालं. महाराज तुम्ही कीर्तनात आत्ता सांगितलं की परमार्थामध्ये सोंग जास्त वाढली आहेत, परमार्थामध्ये सोंग जास्त वाढली आहेत. पण महाराज आपल्या या मंदिरामध्ये सप्त्यामध्ये जे काही दाते आहेत सेवेकरी आहेत यांचं थोडं सुद्धा सोंग नाही आहे. मग कीर्तन म्हणजे सप्त्यामध्ये थोडं तरी सोंग असावं म्हणून आता लगेचच सर्वांचे म्हणजे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले हरिभक्त पारायण भगवान पवार मूळ व तानाजी गाडगे पंढरपूर यांचं भव्य सोंगी भारुड आयोजित केलं आहे. आता लगेचच या साईडला सोंगी भारुड चालू होईल. ते अवर्णनीय आहे, ते आपण करू शकणार नाही. पण जर का आपल्या प्रसन्नेश्वर दत्त महाराजांचं किंवा मंदिराचं स्वरूप बघितलं तर जसं तापमान वाढत चाललं आहे तसं स्वरूप सुद्धा वाढत चाललं आहे. गेल्या वर्षी आपण फक्त मूर्तीला कलर दिसता वैभव नागणे यांच्या मार्फत कलर म्हणजे लाइटिंग केली होती दत्त महाराजांच्या समोर. तर ह्या वर्षी फक्त कलर दिला नाही तर सुरेखपणे रंगवलेली आहे. ग्रेनाईटने
मंदिर जीर्णोद्धार केलेला आहे आणि जसं वाढत जाईल म्हटलं तसं 2025चा म्हणजे पुढच्या वर्षीचं सप्त्यामध्ये वाढ म्हणजे जे काही आपण आत्तापर्यंत किंवा आज या 4 प्लॉटमध्ये सप्ताह करत आहोत ते 4 प्लॉट सुद्धा पुढच्या वर्षीपर्यंत दात्यांच्या सहकार्याने आपल्या मंदिराला मिळणार आहेत एवढं मी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे जसं वाढत जाणार तसं आपला दत्त मंदिराचा सप्ताह प्रसार वाढत जाणार आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सकाळी श्री हरी नामदेव पुगळे यांचा नाश्ता होता. 6 ते 7 निवृत्ती महाराज माफ करा वैशालीताई इनामदार यांचं प्रवचन व रात्री आता संपूर्ण दिवसाचा खर्च करणारे 6 दाते. मी सर्व दात्यांना विनंती करतो की नाव घेतले की त्यांनी समोर येऊन महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. आजचे दाते श्रीराम नामदेव पुगळे, दिलीप देवीदास गायकवाड गावडे, दिलीप देवीदास गावडे, अशोक वाघमोडे, देवीदास वाघ आणि 2 गुप्ता न दाते. तरी श्रीराम पुगळे, दिलीप गावडे, अशोक वाघमोडे, देवीदास वाघ यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकार करावा. तसेच उद्याचे कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, 6 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 2:30 ते 4 दुर्गामाता महिला भजनी मंडळाचे महिला भजन, सायंकाळी 4:30 ते 5:30 हरिपाठ, 6 ते 7 यावेळेत निवृत्ती महाराज ताकमुगे यांचं प्रवचन होईल. आपण जर का संसारात बघायला गेलं तर आपली इस्टेट आपल्या पोरांना आपण देतो, ती संसाराची इस्टेट देतो. पण आपले या संपूर्ण पंचक्रोशीतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज ताकमुगे यांनी परमार्थाची सुद्धा इस्टेट आपल्या मुलांकडे सोपवलेली आहे. उद्या 6 ते 7 यामध्ये 6:30 पर्यंत निवृत्ती महाराज ताकमुगे यांचं प्रवचन होईल व 6:30 ते 7 यावेळेस निवृत्ती महाराजांचे चिरंजीव हरिभक्त पारायण मुकुंद महाराज ताकमुगे यांचं प्रवचन होणार आहे व रात्री 8 ते 10 यावेळेस भागवताचार्य हरिभक्त पारायण रमेश महाराज शिवापूरकर यांचं कीर्तन होणार आहे. उद्याचे सर्व कार्यक्रम वेळेवर होतील. तरी सर्व भक्त भाविकांनी वेळेवर यायचं आहे. मी दिलीप गावडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करायचा. सर्वांनी प्रसाद पोट भरून घ्यायचा आहे. कोणी गोंधळ करू नये. सर्वांसाठी प्रसाद मिळेल एवढा प्रसाद आपण बनवलेला आहे. प्रसाद चालू असताना भारूड चालू होईल. ज्ञानदेव ज्ञानदेव